तर मित्रांनो, आज आपण करमाळा तालुक्यातील आळजापूर या गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी पाहू शकतो आपण शेतामध्ये सध्या पाणीच पाणी आहे। आणखी सुद्धा जो महापूर आला होता त्या महापुराचं जे पाणी आहे ते आणखी सुद्धा शेतामध्येच आहे। आता सध्या आपण एका शेतकऱ्याचे जे शेतीचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान पाहण्यासाठी चाललेलो आहोत। वाट तर नाही, पण वाट काढत काढत कसं तरी आता आपण बांधावरून चिखलातून चाललेलो आहे। तरी सध्या त्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय हे आपण त्या ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला तरी त्याविषयी सविस्तर असं समजेल। आपला या माध्यमातून फक्त उद्देश एवढाच आहे की जे शेतकऱ्याचं जे काही नुकसान असेल किंवा त्याचं जे दुखणं आहे ते निदान सरकारपर्यंत, शासनापर्यंत पोहोचावं। तुम्ही पाहू शकता नेमकं वाट सुद्धा नीट चालण्यासाठी नाही आहे। हे बांधावरून आता आपण कसं तर चालत चालत चाललेलो आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही ठिकाणी काही शेतांमध्ये पाणी आहे, तर काही ठिकाणी पाणी आता म्हणजे शेत वाळायला सुरुवात झालेली आहे। कुठंतरी आता शेतकऱ्यांना सुद्धा जे शेताला पाणी लागलं होतं ते कुठेतरी आता त्यातनं सुद्धा शेतकऱ्यांना सुटका मिळताना दिसून येते। काही ठिकाणी आहे चिखल आहे, जाण्यासाठी रस्ता नाही आहे। त्या ठिकाणी आपल्याला त्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी जायचं आहे। त्यात सुद्धा त्यांना खूप त्या ठिकाणी जात असताना आपल्याला सुद्धा कसरत करावी लागते। या ठिकाणी आता पाहू शकता चालण्यासाठी नीट वाटत नाही आहे, तरी सुद्धा आता आपण ह्या चिखलातूनच वाट काढून तिथवर पोहोचण्याचा प्रयत्न करूया। तर मगापासून आपण चालत चालत आता सध्या त्या शेतकऱ्याच्या शेताकडे चाललेलो आहोत। साधारणतः त्या डांबरी रस्त्यापासून म्हणजेच करमाळा आळजापूर या मार्गापासून हे शेतकऱ्याचं जे शेत आहे ते साधारणतः 1 किलोमीटरच्या आसपास असावं असा माझा अंदाज आहे। 1 ते 1.5 किलोमीटरच्या आसपास असेल, कारण की इथं आपल्याला चालताना कसरत करावी लागते। कारण की जे पाण्याचं चिखलाचं जे या ठिकाणी जे सर्व काय हे पसरलेलं आहे ते पडण्याची भीती आणि पाय जपून टाकत टाकत आपल्याला चालावं लागतंय। वळणं घेत 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 सध्या आपण चाललेलो आहे शेतकऱ्याच्या शेताकडे। वळण घेत असताना वाटतं की आता पुढच्या वळणावर येईल शेत। इथं शेतांची कशा प्रकारे ही अवस्था आहे, अक्षरशः बांध जे आहेत ते सुद्धा फुटून गेलेले आहेत। आपल्या समोर सध्या हे 3-4 शेतकरी चाललेले आहेत, ज्यांचे शेताची परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे। हे त्यांनी आपल्याला सांगितलं की आमची शेती खूपच नुकसान झालेलं आहे। तर आपण सध्या त्यांची जे शेतीचं काय नुकसान झालेलं आहे किंवा काय नेमकी त्यांची अवस्था काय झालेली आहे, हातातोंडाला आलेला काय घास होता, नेमकं काय पीक होतं, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी सध्या एक आपण आळजापूर या ठिकाणी आलो आहोत। आणि या ठिकाणाहून सध्या तुम्हाला हा आम्ही ग्राउंड रिपोर्ट देण्याचा प्रयत्न करतोय। कुठं आलं पाणी? बर, जवळजवळ 900 ते 1000 फूट अंतर आहे। हा, इथपर्यंत पाणी नदीचा तणच बसला ना। बर, आणि तण न बसल्यामुळं इथला 13 गट नंबर पूर्ण पाण्यात होता। बर बर, 13चा 4 आणि 13चा 2, हा, 13चा 3 असं पूर्ण पाण्यात। 13चा 4, 3, 2, बर। त्यामुळे आम्ही पावसाच्या आधीच रस्त्यात वाहनी येत नसून आम्ही खतं ठेवलेली बांधावर, आणखी तशीच सगळी विरघळून गेली, सगळे काय सुद्धा राहिली नाही। बर, किती होतं खत? 7 गोण्या खत होतं। बर, हा, रस्त्याची अडचण असल्यामुळं आम्हाला म्हणजे रस्त्याने वाढणं पण होत नाही, कारण चिखल हे भरपूर असल्यामुळं हा। इथं आता चिखल आता आमच्याच पायाला लागायला लागला। चप्पल काढावं लागेल। चप्पल काढू काय? हा, 1 मिनिट। तर आता आपण चप्पल काढलेली आहे आणि आता चिखल तुडवत तुडवत आता पाय जपून टाकत आता आपल्याला जायचं आहे। हे पाहू शकता, हे पाय किती बुडतोय। हे आता आपल्याला ही कसरत करत करत आता जायचं आहे।
हे सध्या आपण हे शेतकऱ्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी हे चाललेलो आहे. ही खूपच कठीण वाट चाललेली आहे, कारण की पाय सुद्धा घसरायला लागलेला आहे. पडण्याची खूपच भीती वाटायला लागली आता तर, कारण की निसरडी वाट आहे, चिखल सगळा झालेला आहे आणि त्यातून आपण मार्ग काढत काढत आता म्हणजे हे आपण हे यातनं एकच सांगू शकतो की 1 दिवसाचं रिपोर्टिंग करायला आपण या ठिकाणी आलोय. आपली ही अवस्था आहे, पण दररोजचा हा शेतकरी या ठिकाणी जगत वागत असताना कशा प्रकारे त्याचं काय अवस्था असेल. आणि 1 एकराचं बियाणं दुसऱ्या मळ्यात न्यायचं असताना तोडून ठेवलेलं बियाणं सहित वाहून गेले. हे हे खताची पोती होती का ते? बर, पूर्ण वाहून गेली खत होतं. हा, इकडे काय लावलेलं? ऊस लावला होता. हा, आता हे सगळं सर्व क्षेत्रात का त्या झाडांच्या ह्या पाणी होतं का पाष्टी गुतलेली आहे तिथे. बर. आणि खालची शेती माझी सगळीच वाहून गेली 1304 मध्ये. बर. हा आहे तो 13चा 2 आहे. हा 13च्या 2 मध्ये विखत गेले, उठा पडलाय, सगळा वाहून गेलाय. हा हा हा, काही असं हे झालेलं आहे, फुटसन गुतलेलं आहे. चला चला, इथं हे मसोबाचं मंदिर आहे कुठं? या झाडाखाली. बर. पूर्ण पाण्यात होतं, हा पूर्ण भाग पाण्यात. म्हणजे हे पूर्ण पाणी किती आलतं इथं? नाही नाही, असं उंचीला इतकं पाणी होतं. इथं तुम्हाला दिसेल बघा, झाडाला फुटसन हे गुतलेलं आहे पुढे. होय. बर बर. हा, ताला पण आहे ना, तालीवरनं इतकं पाणी होते. बर. तिकडे पडेल. हा हा हा. ठिकाणी हे शेतकऱ्यांचं जे काय श्रद्धास्थान असलेलं म्हसोबाचं मंदिर हे या ठिकाणी आहे. तर या मंदिराच्या वर सुद्धा 2 परूस पाणी होतं असं हे शेतकऱ्यात हे या ठिकाणी सांगत आहेत. आता पुढे आणखी त्यांची शेती आहे, आणखी चिखल तुडवत आता आणखी त्यांच्या शेतीपर्यंत जायचं आहे. हे नदीकडचाच भाग येते ना बाबा? मग इथून किती नदी किती लांब आहे इथून तुमच्या शेतापासून? 200 मीटर. लयच जवळ आली की राव मग. दिसत नव्हतं. 20 फुटाचा पोल आहे. बर. अशी डीपी कुठेही आम्हाला दाखवता येत नव्हती पहिल्या दिवशी. बर. कारण नदीपासून 500 फूट अंतरावर तो डीपी आहे आणि डीपी पासून आपण किमान 500 फूट तरी असावी. बर बर. आणि या रानात डीपी पोल 4 पोल पडले. हा. आणि हे क्षेत्राचं नुकसान झालं. ह्यात कांदा होता, बर. कांदा पूर्ण वाहून गेलाय. हा. आणि परिस्थिती अस्ताव्यस्त झालेली. ह्यात कांदा लावला होता काय? कांदा केलता. बर. कांद्याचं काहीही राहिलेलं नाही, कारण 3दा पाणी हा 3दा महापूर आलता. 3दा महापूर आल्यामुळे. आणि त्यांनी येणं म्हणजे जुनं जगल्यासारखं काम झालं. हा रानातून जर घरी गेलो हा हा, असं वाटतं की जेणेकरून नाही शेती केलेली बरी. कारण की आता अवस्था तशी बेकार झाली. 13 आहे. होय. काय सुद्धा राहिलेलं नाही, पाठीमागं बघून शेती पण वाहून गेलेली आणि काय पण राहिलेलं नाही. मला जगल्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही आता. मी अवस्थेत जगणार कसं शेतकरी जगू शकत कसं हेच पण मी दिवाळी पण साजरी करू शकत नाही, मुलांची फी भरू शकत नाही, माझी मुलांची पाण्यात सगळं मला मोटरा पैपासहित वाहून गेले. काही पण झालेलं पूर्ण क्षेत्रात तुम्ही फिरून सगळं बघू शकता. त्यांचा जवळ घ्यायचा. आमचा पंचनामा झालाय. अधिकारी असं कुठलं म्हणजे फक्त कृषी अधिकारी म्हणून येऊन जाते, पण अद्याप आणखी मदत कुठली कृषी अधिकारी आलाय, पंचनामा झालाय कृषी साहेब, पण आम्हाला आर्थिक मदत काही 1 रुपयाही अजूनपर्यंत मिळालेली नाही. बर. आणि ह्यात साहेब म्हणजे हे असं झालं की लेकर जगवायची कुठल्या धोरणात शेवविषयी आमच्या पुढे गंभीर आहे. सध्याची कंडिशन तशी झालेली.
पूर्ण 1304 मध्ये आमच्या काहीच राहिलं आम्ही कुठल्या माणसापाशी बसलो तरी आमचं कुठंच मन लागत नाही की जेणेकरून बाबा ही माणसं आपली ह्या हिशोबाने आम्हाला काहीही वाटत नाही. म्हणजे आमचे क्षेत्रच तेवढं पाण्यात आमचं क्षेत्र एका कोपऱ्यात असल्यामुळे गावातील लोक म्हणतात तिकडे काय नुकसान झालंय तुम्ही प्रत्यक्षात बघा ना साहेब. कोणी बघण्यास सुद्धा इथपर्यंत यायला प्रतिनिधी म्हणून तर कोणी सुद्धा यायला इथपर्यंत बघायला. आज तर मला सांगतो एक 10 दिवस झाले बाजारला सुद्धा आम्ही नाही केली. कुठला बाजार भरायची सुद्धा आमची हिंमत राहिलेली नाही. या गोष्टी प्रशासनाने जाणून घ्यावेत आणि आम्हाला काय आर्थिक मदत मिळत असेल तर त्यांनी आमच्या पत्रावर पोहोचवावी. आमचे 3 मोटरा गेले खाली किती नुकसान झालं पाईप गेलाय. बघा साहेब तुम्ही. म्हणजे इतकी परिस्थिती गंभीर आहे की आम्हाला आमची म्हणजे रानात जाऊन की आमचं रान आहे हे मानण्याचं सुद्धा म्हणजे काय करणार आम्ही. इतकी त्रासदायक गोष्ट या शेणाच्या पाण्याने झालेली आहे. खरं तर आता ह्या ठिकाणी आपण पाहतोय की हे सगळे शेतकरी हे शेतकरी आहेत. तुमचं नाव काय? माझं नाव मारुती शिवराम रणसिंग. होय. त्याचं नाव लक्ष्मण रणसिंग. ही दादासाहेब मुलगा मारुती रणसिंग आणि सुलभा हो दादासाहेब रणसिंग. ताई काय किती मुलं आहे ते? 2 मुली आणि 1 मुलगा आहे. वाटलं होतं का कधी एवढं हे नुकसान होईल? आमच्या काळात असं लग्न झाल्यास आमच्या असं कधी झालं नव्हतं. पहिल्यांदाच झालं हे. आम्ही एवढा रानाला खर्च केला, सरी काढली, त्याच्यात कांद्याचं रोप टाकलं, ऊस लावला, सगळं वाहून मोटर सकट वाहून सगळं केलं. आता आम्ही मुलं आमची जगवायची कशावर, शिक्षण कशावर करायचे? आता आम्हाला दिवाळी करायची म्हणलं तर पोरांना द्यायला काय नाही, कसं आम्ही करायचं? पाईप मोटर सकट वाहून गेले आमचे. मला पेरणीच्या लायक सुद्धा नाही. खाली आमच्या आता इथनं दिवाळी पुत्र आम्हाला तर काही येत अजून पाणी येणार आतमध्ये. मग आम्ही कशावर करायचं जगायचं? कुणी दखलच घ्यायला येतात गावात रस्त्याने जातात, आम्हाला रस्ता सुद्धा नीट नाही यायला इथं. आतापर्यंत तलाठी भाऊसाहेब आणि कृषी सहाय्यक आलते गेले बी. काय म्हणले त्यांनी काय सांगितलं? काय नाही, फक्त लिहून नेलं त्यांनी. म्हणले आम्ही फक्त पीक पंचनामा करू शकतो म्हणले. ह्याला आमचे काम नाही. पुढचे अधिकारी येऊन कोण येणार काय सांगितलं का? तसं काय कोणीही म्हणजे येणार आहे असं काय आम्हाला सांगितलेलं नाही. ते येऊन गेले 2 वेळेस पांडावरून चिखल तुडून एक तर ह्या चिखलामुळे भाऊसाहेबाला मी 150 फूट खांद्यावर आणलेले बागण्यासाठी बर स्वतः. चिखल ते असल्यामुळे चिखलामुळे भाऊसाहेबाच्या पायाला जखम असल्यामुळे भाऊसाहेब चलत नव्हते. बरोबर चलत नव्हते म्हणजे 10 दिवस झालं जखम भाऊसाहेबाच्या पायाला आम्ही बघतो. त्यातनं सुद्धा त्यातून बी ते कसरत करतात आणि त्यांचं सहकार्य आम्हाला आहे. स्वतः मी उचलून आणण्याची वेळ मला आली म्हणजे निवड रस्ता नसल्यामुळे. इरीवणी रान आमची झाल्या, पाणी सगळं साचलंय. का पाणी आता ह्यातनं निघणच गेलं ना पाणी. फक्त साहेब तिथलं पोल पेट्या मोटरा आमचं नुकसान आर्थिक काय ती प्रत्यक्षात शिकून बर. तर या ठिकाणी आपण हे सर्व परिस्थिती दाखवतोय. हे तुम्ही पाहू शकता, ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये अक्षरशः पाणी आहे. आपण सुद्धा ह्याच चिखलामध्ये चिखल तुडवत त्यांच्या खऱ्या व्यथा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि खरं तर ह्या शेतकऱ्यांचं जे काय पीक असेल किंवा शेती असेल किंवा त्यांचं जे काही नुकसान झालं असेल ते शासनानं योग्य ते विचार करून त्यांना मदत द्यावी, हाच एक आपला ह्या दाखवण्यामागचा उद्देश आहे. खरं तर प्रशासन स्थानिक प्रशासन या सर्वच गोष्टीवर त्यांना सहकार्य करते असं त्यांनी सांगितलं. परंतु प्रशासन जरी सहकार्य करत असलं तरी शासन या सर्व शेतकऱ्यांची कशा प्रकारे दखल घेते. कारण की आता आपण येताना पाहिलं की त्यांनी खताच्या गोण्या दाखवल्या त्या ठिकाणी पडलेल्या होत्या, सगळं पाण्यामध्ये विरघळून गेलेले आहेत. हे आपण या ठिकाणची ही सर्व दृश्य थेट शेतकऱ्याच्या बांधावर संघर्ष न्यूजच्या माध्यमातून आपण थेट शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रशासनापर्यंत हा शेतकऱ्यांचा आक्रोश, शेतकऱ्यांचा जो आवाज आहे तो पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. या ठिकाणी पाहू शकतो हे ऊस पाहू शकतोय आपण की काय आता त्या शेतकऱ्यांनी नेमकं
काय ह्यातनं काय नेमकं करायचं काय, कारण की शेतामध्ये ऊस फक्त नावाला राहिलेला आहे. हे या ठिकाणी एक पाहू शकतो, या ठिकाणी एक, म्हणजे शेतकऱ्याचं जे होत्याचं नव्हतं हातातोंडाला आलेला घास हा सर्व काही निसर्गाच्या आवकृपेने सर्व काही हिरावून घेतला गेलेला आहे. आता आपण नदीच्या बराबर पात्राजवळ चाललेलो आहोत, जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा यांची शेती आहे. त्या ठिकाणची काय दाहकता किंवा काय भीषणता होती हे जाणून घेण्याचा आपला यातून थोडासा प्रयत्न असेल आणि प्रशासनाला सुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. ग्राउंड रिपोर्टिंगसाठी आलेलो आहोत. नदीच्या पात्राजवळ आपण हळूहळू आलेलो आहोत. ही काय ही नदी नाही किंवा ओढा नाही, नाला नाही, हे फक्त ही जे आहे हे शेती आहे. हे माझा सुद्धा पाय चांगला यात चिखलात बुडतोय आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही शेतकऱ्याचं पाय. आणि ही जी आहे ही पूर्ण कांद्याचं पीक पाण्याखाली, हे सर्व कांदा, या ठिकाणी कांदा होता काय? हो. किती होता, किती एकर होता? 3 हेक्टर पूर्ण कांदा होता, सगळी जमीनच राहिली नाही. तुम्ही फक्त खाली होय. जर रान वाहूनच केलं तर कांद्याचं म्हणजे कांदा किती 4 इंच असतो कांदा, हा हा हा, कांदा असते. कांद्याचा असं कुठं म्हणजे हेच राहिलं, लवलेशच राहिला नाही. काय सुद्धा राहिलं नाही. 3 हेक्टर 51 वर 1 नंबर 13. ही जी आहे ही मित्रांनो आम्ही तुम्हाला तळ दाखवत नाहीये. ही शेती आहे किंवा ह्याने पाणी साठवण्यासाठी काही केलेलं नाहीये. फक्त ही जी आहे ही शेती आहे आणि हे शेतीमध्ये एवढं पाणी आहे. हे अक्षरशः यामध्ये इकडे जर पाहिलं तर एखाद्याला वाटू शकतं की पाणी साठवण केलेलं आहे किंवा तळ आहे, यामध्ये काय पोहण्याची जागा आहे का काय, अशा प्रकारे वाटू शकतं. परंतु खरं तर ही क्षेत्र आहे आणि ही शेती आहे. कांदा होता असं म्हणत आहेत शेतकरी. खरंच शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे. शेतकरी त्यांची दयनीय अवस्था सांगत असताना सुद्धा आपल्याला सुद्धा जास्तीच्या अतिरिक्त काही शब्दच नाहीत, कारण की आपण ही दयनीय अवस्था फक्त पाहू शकतो आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. खरंच आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही सिनामाईनं ही काय भेट दिल्यासारखं आता एवढा मोठा सगळा ढिगारा सगळा वाहून आलेला आहे का. आता ही शेतकऱ्यांना काय सिनामाईची भेट म्हणून ठेवायची का? आता ही एवढं शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे का. आता ही शेतीमधनं हे सर्व काढायचं, शेती परत एकदा पिकासाठी परत एकदा खर्च करायचा, हे परत एकदा आता शेतकऱ्याला उभारी घेण्यासाठी परत एकदा त्याला ही कसरत करावी लागणार आहे. माती कुठं होती? बर, समजा ती कांदा निंदा समजा ते हवारच झाले म्हणायचं. हे काही कांदा खांद गेला, हा, कसं कांदा खांद ही जॅकेट आलं, कांदा खांद गेली परत. तर एवढ्या पाहण्यातून आता हे सर्व तुडवत जायचं आहे. आणि शेतकऱ्याचं हे आपल्याला एक दिवसाचं तरी आहे रिपोर्टिंग करत असताना, परंतु शेतकऱ्याची हीच अवस्था नेमकी काय असेल हे आपल्याला जाणवून येते. होऊ शकतं की हे पाणीच आहे. आपण 2 दिवसापूर्वी सुद्धा जे रिपोर्टिंग केलं होतं पोत्रे येथील जिंजाडे यांचं, जे 400 ते 500 लिंबूच्या फळबागेचं जे नुकसान झालं होतं आणि जी त्यांची शेती पूर्णतः वाहून गेली होती, ते आपण आपल्या संघर्ष न्यूज सोलापूर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि आपण दाखवण्याचा उद्देशच फक्त एवढा आहे की प्रशासनापर्यंत याची दाहकता पोहोचावी आणि कुठंतरी त्याला न्याय मिळावा. हे सगळं पाहू शकता. ही रीती सगळी नदीच्या पात्रातनं हे सर्व या ठिकाणी आलेले आहे. माझं वय 70 आहे. 70 आहे वय. बर, त्या पुरुषांना इतकं पाणी, हा, हे ह्याच्या वरपर्यंत होतं म्हणायचं पाणी. आणि ह्याच्यावर आता हे पाहू शकता शेती नेमकी किती आहे आणि पाणी किती आहे. हे अक्षरशः ही जे आहे हे पाहू शकतो आपण. हे माती खरवडून कशा प्रकारे ही सर्व गेलेली आहे. हे शेतकऱ्यांची शेतीची माती
ही खरवडून या ठिकाणून गेलेली आपल्याला दिसून येते. पाणी आणखी सुद्धा वाहतंय. सांडवा जसं काय नदीचं पाणी वाहतंय किंवा पाणी हे साठवण करून ठेवल्यासारखं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे पाणी हे वाहतंय इथं. जमीन किमान 8 ते 9 फूट उंचीची जमीन असणारी जमीन आज खरडून वाहून गेली आणि 3-4 पोल पडले आणि डुकीचा गाळ्या तुटलेला आहे. होती बघा जमीन 9 फूट उंचीची जमीन असणारी जमीन आज सगळं खरडून गेल्यामुळं यात पेरणी करायची कशी आणि उत्पन्न काढायचं कसं याची जरा खंत आहे आम्हाला शेतकऱ्यांना. त्या गोष्टी शासनाने लक्षात घेऊन काय आर्थिक मागणी मदत त्यांची काय असेल ती त्यांनी आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवली. इथं हे आता आपल्याला मित्रांनो हे जास्त दाखवायची काही गरज नाही. या ठिकाणी हे पाहू शकतो आपण. हे पायानं आपण आता हे माती बाजूला सारतोय तर हे खाली मातीच राहिलेली नाही. हे सगळा गाळ आहे. गाळ हे गाळ आपल्याला लागतंय. अशा आता ह्या स्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्याने शेती करायची कशी? कारण की सगळं इथं गळी पडल्यासारखं हे सगळं झालेलं क्षेत्र आहे. म्हणजे कुठं चढ आहे, कुठं उतार आहे, कुठं हे एक लेवल असणार आहे. आणखी शेतातून पाणी वाहतंय. म्हणजे इतकी नुकसानी झाली की विचारूच नका. म्हणजे आमचं म्हणजे जगण्याचं साधनच सगळं संपलेलं आहे. आम्हाला काय कुठलं हेच नाही. त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता जगायला नदीच्या काठाच्या जमिनीशिवाय. वडिलांच्या माग शेती 25 वर्ष झालं करतोय पण आतापर्यंत एवढं पाणी आलं नव्हतं. म्हणजे इतकं पाणी आलं नव्हतं आणि आम्ही कुणी कुटुंबाने आमच्या बघितलेलं नव्हतं. मग 1971-72 काय ते आलं होतं म्हणते ते. होय पण ते पण एवढं नव्हतं वाटतं. लय कमी होतं. पहिलं पाणी आलं ना हा त्याच्यापेक्षा बी कमी होतं. पाईपलाईन पण राहिली नाही. तिथं एवढं साहेब तिथं उकरून गेले. हा मोटरी गेले. 2 पाईपलाईन 2 मोटर 300 फूट केबलचं 2 बंडल आणि आता इथं पाईप अडकलाय काळा 300 फूट बंडल आहे. त्या झाडाला अडकलाय तेव्हा तिथं पोलला अडकलाय. तो बंडल सुद्धा तसाच आहे पण 4 जागेवर गुंतल्यामुळे मला तो काय काढता येईल. तेच काढताय नाही. हा आज खर्च शेतकरी म्हणजे कशाची जीवावर करणार आणि काय करणार या गोष्टी दखल शासनाने घ्यावी. तर खरंच ह्या शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय झालेली आहे. खरं तर ह्या शेतकऱ्यांची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आपसुकच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. कारण की आता ह्या शेतकऱ्यांकडे शेवटी रडण्याशिवाय दुसरं कोणतं साधनच राहिलेलं नाही आहे. कारण की त्यांना करण्याची खूप जिद्द आहे, करायची इच्छा आहे, पण तो आर्थिक साधन आणि ज्याच्या जीवावर शेतकऱ्याला आपण राजा म्हणतो त्याच राजाचं या ठिकाणी निसर्गानं कुठंतरी खच्चीकरण केलेलं आहे. आजपर्यंत आपण कोल्हापूर, सांगली इकडच्या भागामध्ये महापूर येतोय. तो आलमट्टी धरणाच्या कुठंतरी पाणी जर लवकर नाही सोडलं तर त्याच्या दाबामुळं पाणी पाठीमागं येऊन त्याचं महापूर येतंय हे आपण समजलं होतं आणि ऐकलं होतं. तर या ठिकाणी आपण पाहतोय की खरंच या ठिकाणी महापूर नेमका काय असतो किंवा महाप्रलय नेमका काय असतो हे शेतकऱ्याच्या बांधावर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कळतं की ही नेमकी अवस्था काय होती आणि काय होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. हे सगळे खांब पडलेलं दिसतात या. हा आता काय इथं विजेचा काय विषयच नसेल. आता लाईट बंद असेल. हा हा बर बरोबर. हा लाखाची ही माती भरली. माती भरली होती 7 लाखाची. 7 लाखाची. आता ह्याच मातीची किंमत किती असेल? पहिली 7 लाखाला भरली होती ना आता ही करोडो रुपयामध्ये. पाड जी टाकलंय ना हा समजा मिळून नदीकडला इकडे 7 लाखाचं टाकलं होतं. तेच की आता काय करोडो रुपयामध्ये ह्याची किंमत असेल. ती विचारायचं नाही आता ती पुढे काय असेल एवढं टाकून तेव्हा त्याच्यावर 73-72 लागतं का पाणी. हा 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 73ला तेव्हा बघितलं. हा पण बघून मी परत मार्गदर्शन केलं. बर बर बर. पहिलं पाणी आलं ना हा ह्याच्यात एवढं नव्हतं.
म्हणजे पहिलं पाणी होतं ते 73चं पाणी ते तेवढं होतं म्हणा की. हा तेवढं होतं पाणी. हा हा हा. थोडं ज्यादा होतं फक्त गुडघे इतकं. बर बर. गुडघे इतकं पाणी होतं. हा हा हा. मी बघायला आलतो ना. बर. हो तासल्या रात्री त्याला बघायला आलो. जाऊ नका म्हणा घरची माणसं. हा. नाही म्हणलं काय होत नाही. कधी 73च्या पुराला होय. येता मध्ये पहिले पाणी आले. हे आताच होय. हा. दोन पाण्याला नाही आलो. दोन पाणी बाहेर नव्हतं. त्यांचंही खात घालू या हा. कांदे दे. हा. तर पाय टेकत नाही. बर. दोन्ही खड्ड्यामध्ये. आता फोडलाय का? इतकी होती हा. छाती एवढी मोठी. दोन्ही खड्ड्यात पाय टेकत नाही. म्हणजे इथं ते नदीला इथं टन लवकर बसला नाही म्हणा की पाण्याला. हो नदीचं पाणी माती वाहून टन बसला म्हणजे नदी भरून पाण्याने सुद्धा त्याची पातळी सोडली म्हणा. पातळी सोडली. बघा ना आणि ते पातळी सोडल्यावर इथनं 3 मोटरा 2 केबलच बंडल हा. 300 फूट पाईप आणि पाईपलाईन बी उघडी पडली. किमान 50 ते 60 फूट नळ्या उघड्या पडलेल्या. सगळी पूर्ण शेती होती. हा. शेतीची काय अवस्था आहे की समोरासमोर पाहिलं नाही. हे सगळं म्हणजे हे विहिरीसारखंच झालं की. शेती होती इथं. हा. इथं आम्ही कांदा केलता ह्याच्यात. बर. हे सगळं वाहून गेले माती हिरवळ आज झाली. त्यात जर उतरलं तर पाय बी टेकत नाही. आम्ही कशी नीट करायची ही. जर आज माणसाच्या उंचीपेक्षा जास्त जर माती वाहून जात असेल तर त्यात उत्पन्न शेतकरी मी कसा काढू शकतो यात. मग उतरला ते पलीकडचं काय ते बांधारा का कुठला आहे ते. तरडगाव बांधारा. तरडगावचा आहे का. बर तरडगाव बांधारा बी वरल्या बाजूनी फुटलाय. बर बर. कारण या नदीचं क्षेत्र असं पाण्याने भरून तिथं बी पाणी नाही बसल्यामुळे तरडगावच्या वरला काढली बाजू म्हणजे साईडनी पाण्याने वाट काढली. आणि यांचं रान सुद्धा भरपूर तिथं म्हणजे नुकसान झालेलं. बर बर. पूर्ण क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि आता असा ऊस झाला. ह्या ऊसातूनच प्रशासन आम्हाला 15 रुपये टन मागत आहे. प्रशासनाने विचार करावा. ह्या ऊसातून जर आम्हाला आमच्या जनावरांना घालण्या सारखा सुद्धा एक ऊस राहिला नाही ना ह्यात ना आणखीन 15 रुपये तुम्ही मागताय म्हणल्यावर प्रशासन आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय. शेती गेली सगळं. बागायचं आणि हे शेती करायची माझी अपेक्षा नव्हती. हा. म्हणजे आपल्याला शेती करायची म्हणून मी काय केलं मॉल मजुरी करून पैसे साचवलेलं. हा. ते पाईपलाईन शेती केली माझी सगळी बरबाद झाली पहिल्याच साली. मग मी काय करायचं शेवटला. तुमचं नाव काय. माझं नाव गुरुदास तुकाराम रणसिंग आहे. बर. पुतणी आमचा. होय. मग आता मी काय करायचं पोरं म्हणजे मी पोराच्या नादाने केलं. आता मी आजूपाशी मराठी पाळी माझ्या सध्याला नवीन बागात केली मी आज. बर. यंदाच हे सगळं ऊसच सगळा झोपलाय की. उपटून इथं साहेब सगळं गेलं. हा. काय राहिलं नाही. तिथली अवस्था जर बघितली आपल्याला गव्हर्नमेंटची नोकरी नाही काय नाही. आपण मजुरी करून खातोच म्हणलं. मग कशाला आपल्याला पाईपलाईन ऊस लावायचा म्हणजे पोरं म्हणजे सरकारी केलं. मग आपल्याला काय झालं. मग मी बदल केले बघा मोलावून. बर. काय करायचं आता. मग आता पोराला म्हणतो बघा तुमचं तुम्ही आता वावर नीट करा नका करू. माझे पासून पैसे होते तेवढे मी उडवून आता तुम्ही उडवलं पण आता ह्यात काय आता काही येण्यासारखं बी काय राहिलं नाही. त्याच्यामुळे मला काय वाटतंय सणाचं सुद्धा अन्न म्हणजे एकासारखं खायची वेळ आली. कशातूनच 15 रुपये शासनाला कापून द्यायचे. प्रशासनाला एवढं तरी कळायला पाहिजे की शेतीत राहिलंच नाही काय त्या शेतकऱ्याच्या. पूर्वबाधित शेतकऱ्याच्या ऊसातून तरी घेऊ नका एवढी तरी समस्या शासनाला कोणीतरी द्यावी. शेती करायसारखी लाईन राहील ना बघा आम्हाला. कोणी सुद्धा दखल घेण्याने झालेलं आहे गावामध्ये. आणि लोकप्रतिनिधी म्हणून एवढे येते तेवढी म्हणतात इथपर्यंत यायला वाटच नाही. त्यामुळे येऊ शकत नाही. आणि चिखलतुडी तुम्ही तर बघितलं यायची किती परिस्थिती ही बिकट आहे. फक्त प्रशासन म्हणून तलाठी कृषी सहाय्यक आणि पोलीस पाटील एवढे 3 माणसं आले. ग्रामपंचायत सदस्य काय असतात त्या रोड 4 माणसं 2 वेळा येऊन गेले तर ते काय पीक पंचनामा फक्त करून गेले. तर आम्हाला मदतीची कुठलीही आतापर्यंत लाभ भेटलेला नाही मिळालेली नाही. आणि मिळेल म्हणून सुद्धा त्यांनी म्हणले की ती कुठली दुसरी लोक येणार ह्यालाही करायला त्यावेळेस तुम्हाला भेटेल. तोपर्यंत आम्ही दिवाळी कशी साजरी करायची एवढीच आम्हाला आमची प्रशासनाला विनंती की दिवाळीच्या आधी आम्हाला कमीत कमी दिवाळी साजरी करण्याची मुलांची फी भरण्याची एवढी तरी मदत व्हावी एवढीच अपेक्षा आहे. एवढं झालं काय त्याचा किती मोठी नुकसान झाली ती.
नुकसानीचा खेळ काय रडण्यासारखा फायदा केला फार वाटतं. लेकरं म्हणून कष्ट नाहीत आपली खंबीर आहे म्हणून जमलं. शेती कशी आता करायची आम्हाला शेती खर्च होतच नाही. आज 10 दिवस झालं डोक्यात निघा नाही आमच्या ही शेती नेमकी करायची कशी ही परिस्थिती आणि चालली पहिल्यासारखी शेती बनवायची कशी. कारण साहेब आम्ही आज रोजी म्हणजे 1 रुपयाला महाग झालेलं माणसं सध्याची बँकवाले रोज फोन करतात पोरं आली कर्ज कधी भरतो. आता ऊसासकट पिकासकट शेती वाहून गेली. बँक ऑफ महाराष्ट्राचे लोक रोज फोन आहे त्यांचा, तुम्ही कर्ज कधी भरता म्हणून. आता ऊस गेले बराव म्हणलं होतं. मी काल बँकेत भेटून आलो, तुम्ही बघायचं आला म्हणलं पिकासहित सगळं वाहून गेले, करायचं काय. त्यावेळेस त्यांनी शब्द सुद्धा बोलले नाही साहेब. परत एवढा दसरा सण असताना सुद्धा आम्ही साजरा केलेला नाही. काय ताई, काय घरी आज सण आहे, काय सण सगळीकडे आमचं दसरा, सगळं वाहूनच गेलं. दसऱ्याचं सगळीकडे सण साजरा व्हायला आता लागलाय. आम्हाला दसरा साजरा करायसारखं राहिलंच नाही. काय पदर हे होता रुपया तेवढा साचवला ना गेला ह्याच्यात वाहून. आता सण करायचा म्हणलं तरी आमच्याकडे पैसे नाही राहिलं. आणि ही नीट कसं करायचं आम्ही. शासनाने आमची काहीतरी दखल घ्यावी की. लोक सण करतात तर आम्ही हो काय आम्ही म्हणलं होतं त्याच्यात की रानात या पिकावर फिरतो निघन त्या पिकावर निघन. आज देणेकऱ्यांना नेमकं सांगायचं काय. ही परिस्थिती बिकट झाली. आम्हाला काय खाजगी सावकाराचं बोलता येतं का मीडिया समोर, बँकेला ह्यांना सांगता येतं का आमचे व्यवहार. आता त्यांना आम्ही आज मुलं माझी 3 मुलं करमाळ्याला शिकायला. आज मुलांची कंडिशन पेन घ्यायची दानत राहिलेली नाही. आणि 2 मुलं शिकायला त्यांचे तास चालू, त्या तासाचे पैसे फोन येतात सरच, पैसे कुठनं भरणार. त्याच्यामुळं जरा गंभीर परिस्थिती आहे. तर खरं तर हे आपण आळजापूरमधील ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. रणसिंग हे कुटुंबीय हे सर्वजण होते. रणसिंग कुटुंबीय त्यांनी त्यांची हे सर्व आपबीती सांगत असताना अक्षरशः हे म्हणजे आपण हे ग्राउंड रिपोर्टिंग घेतोय आणि थेट आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या ज्या व्यथा आहेत, ह्या जनतेपर्यंत किंवा जे कोणी सक्षम लोकप्रतिनिधी असतील किंवा समाजाचं नेतृत्व करणारी जी काय मोठी माणसं आहेत, त्यांनी ह्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी कुठंतरी मदतीचा हात पुढे करावा, त्यांना परत एकदा उभारी द्यावी, ह्या आशा आणि अपेक्षा आहेत. कारण की इथं आपण ग्राउंड रिपोर्टिंगला पाहतोय की अक्षरशः शेतकऱ्यांची ही शेती जी आहे, माती आहे, हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे तुम्हाला मी दाखवतो. ही माती सगळी खरवडून या ठिकाणी हे ह्या नदीपासून गेलेली आहे. ती तुम्हाला मी आता पुढे दृश्य दाखव. ही नदी ही जी आहे, ही नदी आहे, ही नदीचं पात्र आहे. ही नदी सध्या आणखी सुद्धा प्रवाहितच आहे आणि या ठिकाणी हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये तलाव तयार झालेला एक छोटासा. आणि त्याच्या पुढे जर पाहिलं आपण तर हा आहे तरडगाव बंधारा. म्हणजे ही सर्व या ठिकाणची ही परिस्थिती आहे. आणि आपण सुद्धा ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये येत असताना साधारणतः आपल्याला मी सुरुवातीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये येत असताना सांगितलं की 1 ते 1.5 किलोमीटर. पण जसं आपण त्या रस्त्यापासून ह्या शेतापर्यंत येत होतो तसं आपल्याला वाटत होतं की आता येईल. परंतु साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर आहे. ते या ठिकाणी आपल्याला यायला वेळ लागला. अक्षरशः सर्व चिखल आहे. कुठंतरी वाळलेली जागा दिसते, तिथं पाऊल टाकून पुढचा पाऊल टाकत असताना चिखल लागतोय. आणि ह्या क्षेत्रापर्यंत आल्यानंतर खरं तर इथली दाहकता आणि भीषणता काय आहे हे आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर समजतंय. अक्षरशः शेतकऱ्यांनी जे त्याच्या शेतामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की कांदा असेल, पलीकडे ऊस लावलेला किंवा जे काही जे त्यांनी लावलेलं होतं ते सुद्धा या ठिकाणाहून वाहून गेलेलं आहे. आणि अक्षरशः नदीला पूर आला तसाच ह्या शेतकऱ्यांच्या डोळ्याला सुद्धा महापूर आलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः आता दिवाळीचा सण येतोय आणि आज हा आम्ही व्हिडिओ तयार करत असताना आज दसरा सण आहे. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि आज 2 ऑक्टोबर आहे. तर अक्षरशः दसरा सणाला सुद्धा अक्षरशः या शेतकऱ्यांना अन्न गोड लागत नाही आहे. दसरा सण हा आनंदाचा, उत्साहाचा आणि कुठेतरी प्रेमाचा आणि कुठेतरी असत्यावर सत्याची मात करण्याचा हा सण आहे. परंतु
ह्या सर्व परिस्थितीवर नेमकं शेतकऱ्यांनी कशावर मात करायची, निसर्गावर का शासनाच्या धोरणावर नेमकी कशावर मात करायची, हा मोठा प्रश्न या ठिकाणी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं आपली सुद्धा एक संघर्ष न्यूजच्या माध्यमातून शासनाला सुद्धा एवढीच विनंती आहे की ह्या शेतकऱ्यांचं दुःख आणि शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था पाहिल्यानंतर निदान शासनाने ह्या सर्वच बाबींकडे लक्ष देऊन जे शेतकऱ्यांच्या शेतीसाठीचे जे निकष असतील किंवा जे त्यांची काय धोरणं असतील यानुसार शेतकऱ्यांना भरीव मदत करून त्यांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल आणि दिवाळीपूर्वी त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करावा, हीच आपली संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून शासनाला सुद्धा विनंती असणार आहे. धन्यवाद.